बऱ्याच दिवसानंतर सोलापूरमध्ये येण्याची संधी मिळाली आणि 2 वेळेला सोलापूर जिल्ह्याने पंढरपूर लोकसभा क्षेत्रामध्ये मला 2 वेळेला खासदार म्हणून निवडून मला दिलेला आहे. आणि शिर्डीला मी गेलो, शिर्डीला जाऊन हरलो. जर मी इथेच राहिलो असतो तर मी तिथे निवडून असतो. पण ठीक आहे, राजकारणामध्ये जय पराजय असा असतो. आज मी आलेलो आहे की प्राईम मिनिस्टर ऑफिसने माझ्यावर जबाबदारी सोपवलेली आहे. जे कृषी विज्ञान केंद्र सोलापूरचं आहे, आपल्या बार्शी रोडवर खेड का खेड खेड या ठिकाणी कृषी विज्ञान केंद्र आहे. आणि हे शबरी कृषी प्रतिष्ठान जे आहे, त्याचे गायकवाडांचे अध्यक्ष झाली, त्या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे. आणि माझ्यावर या कृषी केंद्राला भेट देण्याची संधी दिलेली आहे. आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांची संवाद जो आहे तो करण्यासाठी मला या ठिकाणी पाठवलेला आहे. मला आनंद आहे की पीएमओनी माझ्यावर ही जबाबदारी सोपवलेली आहे. आणि आज आदरणीय प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी हे बिहारमधल्या भागलपूरमधून सगळ्या देशाला संबोधित करणार आहे. आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही कशी मजबूत उभी आहोत, शेतकरी जगला तर आम्ही जगणार आहोत. आणि त्यासाठी शेतकऱ्यांच्यासाठी केंद्र सरकारच्या योजना जाहीर करण्यासाठी आज भागलपूरमधून ते आपलं भाषण देणार आहे. आणि आज जवळजवळ 11 कोटी शेतकऱ्यांच्या अकाउंटवर 2,000 रुपये पहिला हप्ता म्हणून त्यामध्ये त्यांच्या अकाउंटवर जाणार आहे. बाकी जे बोलणारे मागे बाकीचे 4,000 रुपये जे आहेत ते नंतर त्यांच्या अकाउंटवर येणार आहे. अशा पद्धतीने शेतकऱ्यांना न्याय देणारं हे सरकार आहे. आणि म्हणून या ठिकाणी आज मी या ठिकाणी आलेलो आहे. 2019 मध्ये एक किसान सन्मान कार्यक्रम जो आहे त्याची सुरुवात करण्यात आली होती. आणि जवळजवळ 11 करोडला जर मी सांगितलं त्यामध्ये आणि आतापर्यंत जवळजवळ 3,46,000 कोटी रुपये जे आहे ते शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती जमा झालेले आहे. तर या ठिकाणी जे आणले की किसान क्रेडिट कार्ड जे आहे ते जवळजवळ 5 लाख शेतकऱ्यांना आज देण्यात येणार आहे. त्यामुळं आमचं जे सरकार आहे, सरकारने जो शेतकऱ्यांसाठी कायदा आणला होता आणि त्यामध्ये शेतकऱ्यांचा अत्यंत चांगला डेव्हलपमेंट होणार होती. पण शेतकऱ्यांनी पंजाबच्या काही राजस्थान, यूपी, हरियाणा इथल्या शेतकऱ्यांनी विरोध केल्यामुळं तो कायदा मागे घ्यावा लागला 1 वर्षाच्या आंदोलनानंतर. आणि आमचं सरकारी शेतकऱ्यांच्या बाजूला आहे. दुसरा विषय आहे तो आता येणाऱ्या ज्या लोकल बॉडीच्या निवडणुका आहेत त्या निवडणुका मे मध्ये येतील असं वाटलं होतं. सुप्रीम कोर्टामध्ये ओबीसीच्या संबंधाची याचिका अजूनही प्रलंबित आहे. आणि त्यामुळं निवडणुका कदाचित ऑक्टोबरमध्येच होतील, पावसाळ्यानंतर होतील अशी अपेक्षा आहे. या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि रिपब्लिकन पक्षाला या ठिकाणी चांगल्या जागा द्याव्या. आणि रिपब्लिकन पक्ष हा नॅचरल बीजेपीचा अलायन्स असणारा हा पक्ष आहे. नंतर एकनाथ शिंदे साहेब आले, त्यांचं स्वागतच आहे. अजितदादा पवार आले, त्यांचं स्वागतच आहे. पण युतीची महायुती ज्यावेळेला झाली त्यावेळेला रिपब्लिकन पक्षाने त्याला पाठिंबा केला होता. शिवसेना ज्यावेळेला बीजेपी सोबत होती, उद्धव ठाकरे ज्यावेळेला बीजेपी सोबत होते आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या आव्हानाप्रमाणे शिवशक्ती भीमशक्ती एकत्र आली पाहिजे ही त्यांची अनेक दिवसांपासूनची इच्छा होती. आणि त्याला मी प्रतिसाद दिला आणि महाराष्ट्रामध्ये युतीची महायुती झालेली होती. त्यामुळं रिपब्लिकन पक्षाला एक तर थोडं डावललं जातं याची भावना आमच्या समाजाच्या लोकांची आहे. केंद्रामध्ये मला मंत्री गेल्याबद्दल देशभर मोठा उत्साह आहे. आणि मला जवळजवळ या 9.5 वर्षामध्ये माझा जो पक्ष आहे 10 वर्षामध्ये
माझा पक्ष नागालँडमध्ये 2 आमदार, मणिपूरमध्ये 1.5 लाख मते मिळवून त्या ठिकाणी मिळालेलं रेकग्नायझेशन आणि अंदमान निकोबार असेल, लक्षद्वीप असेल, दादरा नगर हवेली असेल, दीव दमण असेल किंवा देशातल्या सर्व राज्यामध्ये पक्ष जाऊन पोचलेला आहे. त्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बाबासाहेबांचा पक्ष देशभरामध्ये पोचवण्याची संधी माझ्या मंत्रिपदाच्या माध्यमातून मला मिळालेली आहे. आणि माझा पक्ष छोटा असला तरी इमानदार लोकांचा पक्ष आहे. जरी आम्हाला काही लोकसभेत एकही जागा मिळाली नाही, विधानसभेमध्ये एकही जागा मिळाली नाही, तरी विधानसभेमध्ये दलितांचं जे वोटिंग आहे, लोकसभेमध्ये मात्र संविधानाचा जो प्रचार करण्यात आला की संविधान बदलणार आहे, त्यामुळे आरक्षण जाणार आहे, अशा पद्धतीचे अफवा पसरवून समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न काँग्रेस आणि त्यांच्या सरकारने केलेला होता. त्यामुळं आमच्या एनडीएवर आरोप करणाऱ्याने एक लक्षात ठेवलं पाहिजे की समाज तोडण्याचं काम ते करत आहे, समाज जोडण्याचं काम नरेंद्र मोदी करत आहे. सबका साथ सबका विकास हा त्यांचा नारा आहे. आणि त्यामुळं लोकसभेमध्ये काय प्रमाणामध्ये त्यांना फायदा निवडणूक असेल, महाराष्ट्राची निवडणूक असेल, दिल्लीची निवडणूक असेल, या सगळ्या निवडणुकीमध्ये आम्हाला भरभरून अशा पद्धतीने यश मिळालेलं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये तर न भूतो न भविष्यती अशा पद्धतीने यश मिळालेलं आहे. मला वाटतं की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एका अलायन्सला 237 जागा मिळण्याची पहिली वेळ असेल. एवढ्या जागा कधी मिळणार नाही. अपोजिशनकडे फक्त 46 जागाच आहे. त्यामुळे प्रचंड यश मिळालं आणि याच्यामध्ये लाडक्या बहिणींचा तर सहभाग आहेच आहे, परंतु दलित व्होटरचा, बौद्ध व्होटरचा त्याच्यामध्ये मोठा इफेक्ट त्यामध्ये आहे. आणि आमची मते बॅलेन्सिंग आहे. कुणाला निवडून आणायचं आणि कुणाला हरवायचं ही आमची रस्ता. आणि जरी आमच्या समाजामध्ये काही गटबाजी असलीही तरी माझा गट ज्यांच्या बाजूला जातो त्यांना सत्ता मिळते. काँग्रेससोबत असतानाही काँग्रेसला सत्ता मी आणि माझा पती त्यांच्यासोबत असल्यामुळे त्यांना सत्ता मिळाली होती. आणि मी त्यांच्यापासून वेगळं झाल्यानंतर त्यांना सत्तेच्या बाहेर जावं लागलं होतं. त्यामुळं माझ्या पक्षाचा भाजप सेनेलाही चांगला फायदा झालेला आहे. म्हणून माननीय देवेंद्र फडणवीस यांना आमचं नम्र निवेदन आहे. रिपब्लिकन पक्ष हा प्रामाणिक आहे. कार्यकर्त्यांना काही मिळालं नाही तरी ते माझ्या पाठीशी उभे आहेत. आणि इतर पक्षामध्ये हे मिळालं नाही की लगेच ते तिकडे जातात, तिकडून तिकडे जातात. तर माझ्या पक्षामध्ये कुठे का कार्यकर्ते आहे, गरीब कार्यकर्ते आहे, पण ते माझ्या नेतृत्वावर उतरवून ते माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. त्यामुळे येणाऱ्या ज्या लोकल बॉडीच्या निवडणुका आहेत त्यामध्ये आरपीआयला थोडं गोष्टी आपल्या द्यावं. आणि येणाऱ्या या ज्या निवडणूक आहेत त्या बीजेपी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आरपीआय अशा मिळून त्या निवडणुका लढवाव्यात, अशा पद्धतीची माझी या संबंधाची सूचना आहे. आणि बाकीचं जे आहे ते जो आता लव जिहादचा जो कायदा आहे त्याबद्दल मी माझं मत व्यक्त केलेलं आहे की लव जिहादचा कायदा करायचा असेल तर त्यामध्ये आता आपल्याला माहित आहे की आमचे समीर वानखेडे जे होते, समीर वानखेडे हे कम्युनिस्ट आहे, ते दलित आहे. आणि त्यांच्या वडिलांनी वाशिम मध्ये एका मुस्लिम मुलीवर त्यांची ओळख झाली आणि त्याने लग्न केलं होतं. पण त्यांचे वडील काय समीरचे काय मुसलमान झाले नाही. त्यामुळे असे तरुण एकत्र येतात, त्यामध्ये धर्म किंवा असा विषय नको. म्हणून मला असं वाटतं की फक्त त्या मुलीचं धर्मांतर करू नये, धर्मांतर करू नये. तर कायदा करायचा असेल तर त्यामध्ये अशी एक तरतूद असावी. त्यामुळे लव जिहादचा जो कायदा आहे त्याला आमच्या पक्षाचा पूर्ण पाठिंबा नाही. जर कायदा करायचा असेल तर त्यामध्ये मुलीला मुस्लिम करू नये अशा पद्धतीचं त्यामध्ये काही अमेंडमेंट असावी, अशी एक आपली या संबंधातली भूमिका आहे. आणि त्या पद्धतीनं आता 1-2 मार्चला आम्ही एक माझ्या अध्यक्षाखाली एक भव्य बौद्ध परिषद ठेवलेली आहे नाशिकच्या गोल मैदानामध्ये. आणि काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाचा तो दिवस आहे बाबासाहेबांनी केलेला. आणि विश्व शांतीसाठी आज जगभरामध्ये जवळजवळ 2-2.5 वर्षापासून रशिया युद्ध सुरू आहे, इस्रायल हमास युद्ध सुरू आहे.
युद्ध थांबली पाहिजेत अशी आपली भूमिका आहे. आणि माननीय ट्रम्प जे आहेत ते आता अमेरिकेचे अध्यक्ष झालेले आहेत. रिपब्लिकन पक्षाचे आहेत. त्यांनी मला वाटतं की ही दोन्ही युद्ध थांबवावी. कारण दोन्ही युद्ध वाढवण्यामध्ये अमेरिकेचाही मोठा सहभाग आहे. त्यामुळं एक तर त्याने पुतीनशी बोलावं. माननीय नरेंद्र मोदीजी शांतता हवी आहे या भूमिकेचे ते आहे. आणि नरेंद्र मोदी आणि भुवनेश्वरमध्ये प्रवासी भारतीयांच्या समोर संबोधित करत असताना त्या ठिकाणी त्यांनी भूमिका मांडलेली आहे की आम्हाला युद्ध नको आहे, आम्हाला प्रभुत्व हवं आहे. त्यामुळं विश्व शांतीचा विचार घेणारा जो बुद्ध आहे त्या बुद्धाकडे सगळ्या जगाचं लक्ष आहे. त्यामुळं अशी युद्ध होऊ नये यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करण्यात आवश्यक आहे. निवडणूक असेल, महाराष्ट्राची निवडणूक असेल, दिल्लीची निवडणूक असेल, या सगळ्या निवडणुकीमध्ये आम्हाला भरभरून अशा पद्धतीने यश मिळालेलं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये तर न भूतो न भविष्यती अशा पद्धतीने यश मिळालेलं आहे. मला वाटतं की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एका अलायन्सला 237 जागा मिळण्याची पहिली वेळ असेल. एवढ्या जागा कधी मिळाल्या नाही. अपोजिशनकडे फक्त 46 जागाच आहे. त्यामुळे प्रचंड यश मिळालं आणि याच्यामध्ये लाडक्या बहिणींचा तर सहभाग आहेच आहे. परंतु दलित वोटरचा, बौद्ध वोटरचा त्याच्यामध्ये मोठा इफेक्ट त्यामध्ये आहे. आणि आमची मते बॅलेन्सिंग आहे. कुणाला निवडून आणायचं आणि कुणाला हरवायचं ही आमची रस्ता. आणि जरी आमच्या समाजामध्ये काही गटबाजी असलीही तरी माझा गट ज्यांच्या बाजूला जातो त्यांना सत्ता मिळते. काँग्रेससोबत असतानाही काँग्रेसला सत्ता मी आणि माझा पती त्यांच्यासोबत असल्यामुळे त्यांना सत्ता मिळाली होती. आणि मी त्यांच्यापासून वेगळं झाल्यानंतर त्यांना सत्तेच्या बाहेर जावं लागलं होतं. त्यामुळं माझ्या पक्षाचा भाजप सेनेलाही चांगला फायदा झालेला आहे. म्हणून माननीय देवेंद्र फडणवीस यांना आमचं नम्र निवेदन आहे. रिपब्लिकन पक्ष हा प्रामाणिक आहे. कार्यकर्त्यांना काही मिळालं नाही तरी ते माझ्या पाठीशी उभे आहेत. आणि इतर पक्षामध्ये हे मिळालं नाही की लगेच ते तिकडे जातात, तिकडून तिकडे जातात. तर माझ्या पक्षामध्ये कुठे का कार्यकर्ते आहे, गरीब कार्यकर्ते आहे, पण ते माझ्या नेतृत्वावर उतरवून ते माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. त्यामुळे येणाऱ्या ज्या लोकल बॉडीच्या निवडणुका आहेत त्यामध्ये आरपीआयला थोडं द्यावं. आणि येणाऱ्या या ज्या निवडणूक आहेत त्या बीजेपी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आरपीआय अशा मिळून त्या निवडणुका लढवाव्यात अशा पद्धतीची माझी या संबंधात सूचना आहे. आणि बाकीचं जे आहे ते जो आता लव जिहादचा जो कायदा आहे त्याबद्दल मी माझं मत व्यक्त केलेलं आहे की लव जिहादचा कायदा करायचा असेल तर त्यामध्ये आता आपल्याला माहित आहे की आमचे समीर वानखेडे जे होते, समीर वानखेडे हे कम्युनिस्ट आहे, ते दलित आहे. आणि त्यांच्या वडिलांनी वाशिम मध्ये एका मुस्लिम मुलीवर त्यांची ओळख झाली आणि त्याने लग्न केलं होतं. पण त्यांचे वडील काय समीरचे काय मुसलमान झाले नाही. त्यामुळे असे तरुण तरुण एकत्र येतात त्यामध्ये धर्म किंवा असा विषय नको. म्हणून मला असं वाटतं की फक्त त्या मुलीचं धर्मांतर करू नये, धर्मांतर करू नये. तर कायदा करायचा असेल तर त्यामध्ये अशी एक तरतूद असावी. त्यामुळे लव जिहादचा जो कायदा आहे त्याला आमच्या पक्षाचा पूर्ण पाठिंबा नाही. जर कायदा करायचा असेल तर त्यामध्ये मुलीला मुस्लिम करू नये अशा पद्धतीचं त्यामध्ये काही अमेंडमेंट असावी अशी एक आपली या संबंधातली भूमिका आहे. आणि त्या पद्धतीनं आता 1-2 मार्चला आम्ही एक माझ्या अध्यक्षाखाली एक भव्य बौद्ध परिषद ठेवलेली आहे नाशिकच्या गोल मैदानामध्ये. आणि काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाचा तो दिवस आहे बाबासाहेबांनी केलेला. आणि विश्व शांतीसाठी आज जगभरामध्ये जवळजवळ 2-2.5 वर्षापासून युद्ध सुरू आहे. इस्रायल हमास युद्ध सुरू आहे. युद्ध थांबली पाहिजेत अशी आपली भूमिका आहे. आणि माननीय ट्रम्प जे आहेत ते आता अमेरिकेचे अध्यक्ष झालेले आहेत. रिपब्लिकन पक्षाचे आहेत. त्यांनी मला वाटतं की ही दोन्ही युद्ध थांबवावी. कारण दोन्ही युद्ध वाढवण्यामध्ये अमेरिकेचाही मोठा सहभाग आहे. त्यामुळं एक तर त्याने पुतीनशी बोलावं. माननीय नरेंद्र मोदीजी शांतता हवी आहे या भूमिकेचे ते आहे. आणि नरेंद्र मोदी आणि भुवनेश्वरमध्ये प्रवासी भारतीयांच्या समोर संबोधित करत असताना
त्या ठिकाणी त्यांनी भूमिका मांडलेली आहे की आम्हाला युद्ध नको आहे, आम्हाला बुद्ध हवा आहे. त्यामुळं विश्व शांतीचा विचार घेणारा जो बुद्ध आहे त्या बुद्धाकडे सगळ्या जगाचं लक्ष आहे. त्यामुळं अशी युद्ध होऊ नये यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करण्यात आवश्यक आहे. आपल्या काय कालची मॅच काय झालेलं आहे तर दुबईमध्ये मी होतो, 31 तारखेला मी होतो. तर मी काय खाल्ले जवळजवळ प्रवासामध्ये होतो. त्यामुळं पाकिस्तानच्या बरोबर झालेली जी आपली भारताची इंडियाची मॅच आहे तर इंडियाने अनेक वेळेला पाकिस्तानला हरवलेलं आहे. युद्धही केलं तर आपण पाकिस्तानला हरवू शकतो, पण युद्धाची आवश्यकता नाही. तर पाकिस्ताननीच मला असं वाटतं की जो पाक व्याप्त काश्मीर आहे पाक व्याप्त काश्मीर आमच्या ताब्यामध्ये द्यावं आणि भारताची त्यांनी चांगली संबंध ठेवावी. ही आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी भारताचा चांगला उपयोग होऊ शकतो. व्यापारामध्ये उद्योग क्षेत्रामध्ये चांगला उपयोग होऊ शकतो आणि त्यांनी आतंकवादी ऍक्टिव्हिटी थांबवाव्यात. म्हणजे पाक व्याप्त काश्मीरमधून आतंकवादी पाठवून अनेक वेळेला हल्ले करण्याचा प्रयत्न जो आहे पाकिस्तानच्या वतीने होत असतो आणि त्यामुळं ते त्यांनी जर हे सगळे हल्ले किंवा जर आतंकवादी ऍक्टिव्हिटी थांबवल्या तर भारताबरोबर त्यांचे चांगले संबंध होऊ शकतात. आणि शरीफ जे आहे नवाज शरीफ ते 2014 मध्ये मोदी साहेबांचा पहिला शपथविधी जो होता त्यावेळेला त्याने बोलावलं होतं आणि ते नवाज शरीफ त्यामुळं भारताबरोबर चांगले संबंध राहिले तर पाकिस्तानचा फायदा होणार आहे. त्याचा प्रयत्न व्हावा अशा पद्धतीची आपली भूमिका आहे. गेल्या 10 वर्षामध्ये सामाजिक न्याय विभागाच्या कुठल्या योजना सक्रिय झाल्या आणि त्याची सध्याची परिस्थिती काय, त्याचं बजेट किती आणि कुठल्या योजना बजेट आहे ते जवळजवळ 1,68,000 कोटीच आहे. तर यावेळेला आमच्या केंद्राचं बजेट 50,65,000 कोटीच आहे. बजेट आहे त्याच्यामध्ये डिफेन्ससाठी जवळजवळ 6 कोटी आहे. रेल्वेसाठी जवळजवळ 2,55,000 कोटी आहे. त्यानंतर ट्रान्सपोर्ट रोड ट्रान्सपोर्टसाठी जवळजवळ 2,75,000 कोटी रुपये आहे. आणि त्यानंतर माझ्या मंत्रालयाचा नंबर लागतो 1,68,000 कोटीचं माझं बजेट आहे. त्यांच्या अनेक योजना आहेत. आम्ही दिव्यांगजनांसाठी ईडी कॅम्प देतो, त्यासाठी आम्ही त्यानंतर दिव्यांगजनांच्या शाळा आहे त्याच्यासाठी आम्ही पैसे देतो. दिव्यांग फायनान्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आहे. त्यानंतर व्हेंचर कॅपिटल फंड नावाची आम्ही सुरू केलेली आहे. त्याच्यामध्ये 15 कोटीपर्यंत शेड्यूल कास्टच्या मुला मुलींना आम्ही गरजेचे सुरू करण्यात येतो. त्याचा इंटरेस्ट अत्यंत कमी 4% असतो. त्यामुळं असे काही उद्योग सगळ्या देशामध्ये उभे राहत आहेत. आणि त्यानंतर ओल्ड एज होमची आमची स्कीम आहे, नशामुक्ती केंद्राची आमची स्कीम आहे. त्यानंतर सिनियर सिटीजनना 7,000 रुपयेचा जो किट आहे ते घेऊन त्यांना जे लागणारं साहित्य आहे ते साहित्य आम्ही देतो. अनेक जे NSFPC आहे, नॅशनल शेड्यूल कास्ट फायनान्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आहे, त्याच्यामार्फत 1 लाख 2 लाख 5 लाख 10 लाख 20 लाख 30 लाख अशा पद्धतीने रक्कम आम्ही करायला. सफाई मजुरांच्यासाठी अनेक योजना आहे. सफाई मजुरांनी हाताने सफाई करू नये, चॅलेंजेस आहे त्यांना ते करू नये यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे. त्याच्यामध्ये काय उत्तर प्रदेश आणि काही ठिकाणी फक्त यातील चॅलेंजर आहे, पण ही प्रथा जी आहे हाताने मला धुण्याची प्रथा आहे ती पूर्णपणे बंद झाली पाहिजे अशी आमची भूमिका आहे. त्यांच्यासाठी आम्ही 40,000 रुपये देतो आणि त्यांनी स्वतः धंदा सुरू करावा आणि पुन्हा या केंद्रामध्ये येऊ नये अशा पद्धतीची आमचा प्रयत्न आहे. आणि त्याच्या स्कीम आमच्या आहेत. त्या स्कीम आमचा जो नशामुक्त भारत अभियान जे आहे ते आम्ही सुरुवातीला सुरू केलं होतं 272 जिल्ह्यामध्ये सुरू केलं होतं, पण आता ऑल जिल्ह्यामध्ये नशामुक्ती करण्याचं अभियान आमच्याकडे सुरू आहे. त्यासाठी शाळा कॉलेजेस सोबत अनेक NGO सोबत घेऊन आम्ही नशामुक्त भारत करण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. आणि इंटरकास्ट मॅरेजचा एक आमच्या मंत्रालयाचा मुख्य कार्यक्रम आहे. देशामध्ये 2-2.5 लाख मुला मुलींची लग्न इंटरकास्ट मॅरेज होतात. आपण 2.5 लाख रुपये घेण्याची आमची स्कीम आहे. त्यानंतर डॉक्टर आंबेडकर फाउंडेशन जे आहे त्याच्याकडून आम्ही 3.5 लाख रुपये जे आहे ते शेड्यूल कास्टचे लोक ऍडमिट झाले, ऑपरेशन असेल किंवा काय त्यांना मेडिकल हेल्प हवे असेल त्यासाठी 3.5 लाख रुपये देण्याची आमची स्कीम आहे.
स्कीम आहेत. त्यामुळे आमच्या मंत्रालयाचं बजेट जे आहे ते अत्यंत चांगलं बजेट आहे. 1,68,000 कोटी टोटल ठराव पारित केला आहे की धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा. साहित्य क्षेत्रामधून मुंबई साहित्य संमेलनातून हा प्रस्ताव आलाय की धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा. याच्याकडे कसं वाटतं? धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यायचा की नाही ते अजितदादा पवार आणि धनंजय मुंडे यांनी ठरवलं पाहिजे. त्याच्यामध्ये जो वाल्मिकी कराड होता या संतोष देशमुखांच्या मर्डर मधला जो मुख्य सूत्रधार होता त्याला पोलिसांनी पकडलेलं आहे, त्याला मोकायला लावलेलं आहे, त्याच्यावर 302 केस टाकलेली आहे. पण आता धनंजय मुंडेचा डायरेक्ट या कोणाशी काय संबंध असल्याचं कुठे काय दिसत नाही आहे. त्यामुळे नैतिक आधारावर त्यांनी राजीनामा द्यावा अशी अनेक लोकांची मागणी आहे. त्याचा विचार त्यांनी करावा. पण या मर्डरच्या काही केसमध्ये त्यांचा डायरेक्ट संबंध नाही आहे. पण ही गोष्ट खरी आहे की वाल्मिकी कराड यांच्यासोबत त्यांचे अत्यंत चांगले संबंध होते किंवा ते चांगले दोन मित्र होते. आणि त्या वाल्मिकी कराड यांनी पूर्ण त्या जिल्ह्यामध्ये काढल्यानंतर आपल्याला तो आरोपी त्यामध्ये आहे. पण कोणाशी त्या धनंजय मुंडेचा काय संबंध असल्याचं सर जात पडताळणी जे समिती आहे त्याचा अध्यक्षाची निवडणूक नाही. जवळपास प्रत्येक जिल्ह्यामध्ये केवळ 3 जिल्ह्यांमध्ये प्रत्येक जिल्ह्यापेक्षा फक्त 4 जिल्ह्यांमध्ये अध्यक्षाची निवडणूक आहे. आणि त्याचा परिणाम असा होतो की बाकीचे जे कास्ट व्हॅलिडिटी आहे ते वेळेवर मिळत नाही. कास्ट व्हेरिफिकेशन आहे, व्हॅलिडिटी जी आहे ती व्हॅलिडिटी असल्याशिवाय कुठल्याही कॉलेजमध्ये किंवा त्याला जर तो नोकरीमध्ये सिलेक्ट झाला असेल तर ते व्हॅलिडिटी हवा तो नक्की त्या जातीचा शेड्यूलकास्ट आहे का, शेड्यूलकास्ट आहे का, ओबीसीचा आहे का, हे त्यामध्ये त्या अधिकाऱ्यांना त्या त्याची आवश्यकता असते. व्हॅलिडिटीसाठी आम्ही अनेक जिल्ह्यामध्ये ऑफिस सुरू केलेली आहे. आणि त्यामध्ये मग मला वाटतं की लवकरात लवकर त्याची तपासणी होऊन मुलांना वेळेवर मिळाली पाहिजे असं आपलं मत आहे. राज्यभरात 40,000 प्रकरण असे आहे तर त्यासाठी अधिकारी वाढवून राज्याचा विषय आहे. महसूल मंत्र्यांचा हा विषय आहे. अडचणी आहेत. आपण जे म्हणाला त्या अनेक इश्यूज पेंडिंग आहे. त्यांना वेळेवर ते शेड्यूल मिळालं नाही की त्यांना त्याची त्यांना आणि ते जर व्हॅलिडिटी दिली नाही तर तो रिजनल मध्ये जातो. त्यामुळे लवकरात लवकर त्याची पडताळणी करण्यासाठी मी आपल्या शिरसाट्यांना बघून जिल्ह्यात घेतली आहे. त्यांनी एखादी बैठक ठेवून किंवा मी त्यासाठी एखादी बैठक घेऊन आणि त्याचा कसा लवकर त्याची पडताळणी किंवा लवकर त्याची त्यासाठी नक्की मी प्रयत्न करेन. आहे की नीलम गोरे या अतिशय निर्लज्ज आणि विकृत बाई आहे. काल नीलम गोरे यांनी 2 परिस्थिती दिल्यानंतर आमदारची बैठक असं बोललं होतं. त्याला काउंटर करताना संजय राऊत असं म्हणाले की नीलम गोरे या अत्यंत निर्लज्ज आणि विकृत बाई आहे. एका महिला नेत्यावरती अशा पद्धतीचे विधान करणं कितपत योग्य आहे राजकारण? संजय राऊतचे पुढचा निर्णय फार लक्ष दिलं पाहिजे असं नाही. कारण संजय राऊत हे आरोप करण्यामध्ये एक्सपर्ट आहे. ते पत्रकार आहेत, साहित्यिक आहेत, आमचे चांगले मित्र आहेत. आणि एक उद्धव ठाकरे यांना चांगला पटवून मिळालेला आहे. आपल्या अपोजिशनला तोंड देण्यासाठी समर्थपणे ते त्याचा प्रयत्न करतात. कुठल्याही विषयावर लगेच नेमकी रिॲक्शन होते. पण एक नीलम गोरे या माझ्या पक्षामध्ये होत्या. रिपब्लिकन पक्षामध्ये त्या होत्या आणि माझ्या पक्षाकडून त्यांना MLC देण्याची त्यांची इच्छा होती, मागणी मिळाव्याची इच्छा होती. पण काय त्याची देता आली नाही. त्यामुळे त्या विजिटमध्ये गेल्या, आपल्या शिवसेनेमध्ये गेल्या आणि उद्धव ठाकरे यांनी त्यांचा मोठा सन्मान केलेला आहे आणि शिवसेना वाढवण्यामध्ये त्यांचाही सहभाग आहे. त्यामुळे मला वाटतं की त्या 2 गाड्यांचं काही मला माहित नाही आहे. त्या दुसऱ्या गाड्या फॉर्च्युनर होत्या की 2 मल्टी गाड्यांचं काही मला माहित नाही. आणि मला वाटतं उद्धव ठाकरेंना काय एवढ्या गाड्यांची आवश्यकता नाही. गाडी घेऊन काय तरी त्यांच्या या विधानाचं आपण हे करणार का? त्यांनी जे विधान केलेलं आहे
आता एक तर जरी नीलम गोरे यांनी असं म्हटलं असतं तरी या विष्णूबाई आहेत किंवा अशा पद्धतीचा अपमान करणं हे संजय राऊत यांना बरोबरच नाही आहे. त्यांनी त्याला दुसऱ्या पद्धतीने उत्तर द्यायला काही हरकत नव्हती. विष्णूबाई असं म्हणून त्यांनी महिलांचा अपमान करणं योग्य नाही. त्यांनी त्या संबंधामध्ये माफी मागावी झालं. महाराष्ट्रातल्या एसटी चालकाला कर्नाटकमध्ये मारहाण करण्यात आलेली आहे आणि कन्नड रक्षण वेदिका जी संघटना घेतली ती वारंवार महाराष्ट्रातल्या लोकांना असं मारहाण करणं, बसेसला काढत असणं अशा प्रकारची कृत्य करत असते. आपलं काय भूमिका असणार आहे अशा संघटनेचं काय ठरवलं? या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि माननीय नरेंद्र मोदीजी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहे आणि अशा घटना घडू नयेत. आणि गेल्या अनेक वर्षांपासून बेळगाव आणि हा सगळा परिसर आहे तो महाराष्ट्रामध्ये आला पाहिजे अशा पद्धतीची तिथल्या स्थानिक लोकांची मागणी आमची मागणी आहे. पण महाजन कमिशननी जे काही रिपोर्ट दिले आणि त्यांनी त्याची जे काही लाईन असते ठरवली त्यामुळं मराठी भाषिक लोकांचा सगळी गावं त्या कर्नाटकमध्ये घेतलेली आहे. त्यामुळे आणि हा विषय आता कोर्टामध्ये आहे. त्यामुळे मला वाटतं की जसं मराठी फलकांना काळं फासणं किंवा दगडफेक करणं योग्य नाही आहे. तिथल्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडे लक्ष द्यावं आणि अशा घटना घडू नये आणि कोर्टाचा निकाल जो येईल तो सर्वांना मान्य असेल. त्यामुळं कोर्टाच्या निकालाकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. पण आमची अजूनही मागणी आहे की बेळगाव मधला जो परिसर आहे मराठी भाषिक तर त्या मराठी भाषिक परिसराला त्या ठिकाणी आमच्या महाराष्ट्रामध्ये तो घर आला पाहिजे अशी आमची अजून मागणी आहे. पण ज्या झालेल्या घटनेचा आम्ही निषेध करतो की असं ठिकाणी करू नये. मोदी यांनी लोकसभेचा प्रचार दरम्यान मोदी जैविक माझा जन्म झाला नाही असं त्यांचं मोदींचा जन्म हा जैविक नाही असं त्यांचं एक विधान होतं. त्या विधानावर साहित्य संमेलनाध्यक्ष तारा भवाळकर म्हणतायत की तो विधान हे चुकीचं आहे आणि साहित्याच्या बाबतीमध्ये ते संत परंपरेचे उदाहरण घेऊन मोदींच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करतात. वेगवेगळे मतं असू शकतात. त्यामध्ये मोदीजींनी जी आपली भूमिका मांडली त्याबद्दल विचार आहे आणि आपल्या तारा भवाळकर जे आहे त्या महिला आहेत, मोठ्या साहित्यिका आहेत, विचारवंत आहेत आणि त्यांनी त्या ठिकाणी भूमिकाही तिथे चांगली मांडलेली आहे. लोकांच्या पद्धतीने चांगली भूमिका मांडली आहे. त्यामुळं त्यांनी हे मांडलेलं आहे की जर बुद्धाला 14वा कुठला होता विष्णूचा 9वा अवतार म्हणतात तर मग बुद्धाची मूर्ती तिथे ठेवली पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे. पण तरीही अनेक हिंदू नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या घरामध्ये बुद्धाची प्रतिमा आपल्याला पाहायला मिळते. अनेक ठिकाणी 5 स्टारच्या हॉटेलमध्ये गेला तर ऑल इंडियामध्ये बुद्धाच्या मूर्तीचं पाहायला मिळतात. त्यामुळे बुद्धाची जी विश्व शांतीची भूमिका ती सगळ्यांना मान्य आहे. पण आपण जो प्रश्न विचारला आहे त्याबद्दल मतभिन्नत असू शकते. सगळ्यांना आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. मोदीजीने आपलं मत मांडलं आणि ताराताईने आपलं मत मांडलेलं आहे. 10 वर्ष झाली मध्यंतरी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे भेट झाली होती. त्यांच्यामध्ये एक संवाद चांगल्या पद्धतीने झाला. येणाऱ्या महानगरपालिकेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कशा प्रकारे मला वाटतं की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे कधी एकत्र येणार नाही. हेच असेल तरी येऊन असं माझं मत आहे. आणि जरी ते एकत्र आलेही तरी राजकारणामध्ये दोघे फेल झालेले निवडणुकीमध्ये आपण पाहिलेलं आहे की फक्त शिवसेनेला 20 जागांवर समाधान मानावं लागतं. मुख्यमंत्री पदाचा प्रवास करत बसलेली महाविकास आघाडी महाविकास आघाडीला जनतेने मोठी चपराक दिलेली आहे. तुम्ही फक्त आरोप करता, तुम्ही फक्त अशा पद्धतीची भूमिका मांडता आणि म्हणून मला वाटतं की जरी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आलेही तरी आम्हाला काय म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फार फरक पडणार नाही असं माझं मत आहे. 10 वर्ष आहे एनडीए सोबत आहात पण 10 वर्षामध्ये एकटेच रामदास आठवले हे केंद्राच्या मंत्रिमंडळामध्ये दिसतात. पण 2 नंबरची फळी आठवले साहेबांनंतर 2 नंबरची फळी ही कुठल्याही राजकीय क्षेत्रामध्ये दिसत नाही. विधानसभा, राज्यसभा किंवा विधान परिषद आपण म्हणता म्हणजे पुनर्वसन होणार की नाही कार्यकर्ते अनेक वेळेला मागणी केलेली आहे. मी काय याबद्दल
मोदी शाह सांगून एक राजापूरचं तिकीट घेता आलं नाही तुम्हाला सोलापूर लोकसभेत. ठीक आहे, आम्हाला जर तिकीटही दिली नाहीत आणि MLC द्यायला पाहिजे ती दिली नाही. माननीय देवेंद्रजींनी आम्हाला निवडणुकीपूर्वी सांगितलं होतं की आपल्याला एक MLC आणि एक मंत्रिपद देऊ राज्यामध्ये. मिळालं पाहिजे ही माझी भूमिका आहे. मला एकट्याला मिळाले तर त्यांनी समाधान नाही. पण आता मात्र या ज्या DPDC आहेत, त्यानंतर NGO आहेत, बाकीच्या कमिट्या, महामंडळ, त्यामध्ये संधी देऊ असं सांगितलेलं आहे. त्यामुळे या 2-3 महिन्यामध्ये अनेक कार्यकर्ते महामंडळामध्ये गेलेले तुम्हाला पाहायला मिळतील. आणि एक MLC अजूनही मिळाला पाहिजे अशी आमची आग्रही मागणी आहे. आणि एक मंत्रिपद जे शिल्लक आहे ते मला वाटतं आमच्यासाठी सोडलं जावं. त्यामुळं ते एक मंत्रिपद आम्हाला मिळावं. आमचा पक्ष समाज आमच्या सोबत आहे, त्यामुळे एक मंत्रिपद आम्हाला मिळावं असं आमची अपेक्षा आहे. असं म्हणाले की राज ठाकरे अनेकांना न उलगडणार थोडा आहे, त्यामुळे ते जर का महायुतीमध्ये आले तर अनेकांना त्याची अडचण होईल म्हणून त्यांना विरोध होते असं पद्धतीने त्यांनी केलेला. कुणी केलं? आम्हाला काही अडचण होणार नाही. आम्हाला अडचण होण्याविषयी नाही. लोकसभेमध्ये आमच्यासोबत होते राज ठाकरे. लोक काय वैचारिक मतभेद असू शकतात. त्यांना राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर झेंडा बनवला, त्याचा निळा रंग होता, त्यानंतर भगवा रंग होता, हिरवा रंग होता. पण आता एकदम भगवा रंग घेऊन हिरव्याला विरोध करणं, निळ्याला विरोध करणं त्याच्यामध्ये नाही. त्यामुळं राज ठाकरेंना घेतलं तर मुंबई शहरामध्ये उत्तर भारतीय मोठ्या संख्येनं आहे, दक्षिण भारतीय आहेत, गुजराती आहेत. आणि त्याचा परिणाम आपल्या मतदारांवर होऊ शकतो. त्यामुळे BJPला माझं नम्र निवेदन आहे की राज ठाकरेंना महायुतीमध्ये घेऊ नये. आपल्याला त्यांचा फारसा फायदा होणार नाही. कोर्टाचा जो आहे उद्या निवडणुका संदर्भात जो आहे तो निर्णय होणार आहे, कसं पाहता? मागा बोलले की या प्रश्न म्हणजे आता कोर्टामध्ये तर आता OBCच्या रिझर्वेशनच्या संबंधामध्ये रिपिटिशन आहे आणि त्यामुळे निवडणुका पुढे जात आहे. त्यामुळे लवकर निवडणुका झाल्या पाहिजे असं आपलं मत आहे. त्यामुळं आता सुप्रीम कोर्टामध्ये आपली बाजू सरकारने मांडलेली आहे आणि लवकर निकाल लागेल अशी अपेक्षा आहे. सुनील केदार जे आहेत आता झालं राहू दे. काय बोलायचं काय विचारायचं कळत काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या बाबतीत विधिमंडळ सचिवालयामध्ये जागा रिक्त करण्यात आली होती. मात्र माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात विधिमंडळ सचिवालय कुठेतरी पत्र जे आहे ते वेळाचा दावा करते. कशाच प्रकारे बघते माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्या संदर्भात? माणिकराव कोकाटे यांच्याबद्दल कोर्टाने निकाल दिलेला आहे, त्यांना शिक्षा सुनावलेली आहे. आता त्यांना वरच्या कोर्टात जाण्याचा अधिकार आहे. त्यामुळं जरी आरोप सिद्ध झालेला असला तरी जोपर्यंत वरच्या कोर्टात जाण्याची संधी असते त्या संधीपर्यंत मला वाटतं की त्यांना दोषी ठरवणं होणार नाही. त्यामुळे सुनील केदार यांच्याबद्दल जो निकाल लागला होता ते वरच्या कोर्टात गेले नाही, त्यामुळे त्यांच्यावर तो झाला होता. पण माणिकराव कोकाटे यांच्याबद्दल ते आता वरच्या कोर्टात जातील, नाही गेले तर विधिमंडळ अध्यक्ष जे आहे ते निर्णय चालू